नमस्कार मित्रांनो, आपला पोशिंदा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. हे आमचं ऊसाचं दुसरं पीक आहे. या आधीच्या ऊसाला रासायनिक खतांचा वापर केला होता. रासायनिक खतांचं 3 बेसोड डोस झाले. वरून रासायनिक औषधांची ड्रोननं फवारणीसुद्धा घेतली. त्या मागल्या खतांचा या ऊसाला काहीच फायदा झाला नाही. उलट रानाचा कसच कमी झाला. शेतीला अशा खताची गरज आहे जी मातीही सुधारेल, सध्याचं पीकही जोरदार येईल आणि पुढच्या पिकालाही या खताचा फायदा होईल. त्यामुळे या ऊसालाच नाही, इतर सगळ्याच पिकाला सेंद्रिय खतांचा वापर करायचं ठरवलं आहे. म्हणूनच SCT वैदिक तंत्रज्ञानाच्या सेंद्रिय खतांचा वापर या ऊसाला करणार आहे. ही SCT वैदिकची खतं आहेत. ऊसात टाकायला सोपी जावीत म्हणून अशीच थोडी थोडी करून 3 ठिकाणी पोती ठेवली आहेत. आधी कागद हातरून घेतला आहे, त्याच्यावर एक एक करून सगळी पोती ओतून घेणार आहे, कारण ते आपल्याला सगळी खतं मिक्स करायची आहेत. हे जे द्रावण आहे ते 40 लिटर पाण्यामध्ये 3 मायक्रोचार्जरच्या पुड्या, 5 लिटर सॉईल चार्जर, 5 लिटर ताक हे एकत्र मिक्स करून 2 ते 3 दिवस हे कॅनामध्ये भरून ठेवलं होतं. याला हलवून घ्यायची गरज आहे, कारण याचा गाळ खाली तळाशी तसाच राहतोय. याला औषध फवाराच्या पंपामध्ये भरून घेतलंय. आपली सगळी खतं कागदावर ओतून झालेत. हे पंपातलं पाणी सगळ्या खतावर फवारणार आहे आणि पाणी सगळे एकदाच न फवारता जसं जसं खतं मिक्स करत जाऊ तसं थोडं थोडं करत हे फवारणार आहे, ज्यामुळं सगळ्या खतात हे द्रावण मिक्स होईल. कोऱ्यानं खतं मिक्स करायला सुरुवात केली. जेवढी खतं आणली होती त्यातला 3रा भाग इथं ठेवला होता, त्यातला पण निम्मा भाग आपण मिक्स करायला घेतला आहे. खतं कमी घेतल्यामुळं मिक्स करायला सोपं जातं आहे आणि सगळ्या खतांचा एकजीव होतो आहे. मिक्स झाल्यावर हा खत टाकणार आहे आणि राहिलेली खतं अशीच थोडी थोडी करत मिक्स करणार आहे. या खतांचा आपल्या ऊसाला किती फायदा झाला हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू.